हॅलो फ्रेंड्स. तर आता आपल्याला या लेक्चरमध्ये केपलर्स लॉज पाहायचे. बेसिकली केपलर्स लॉ मध्ये काय आहे की सुरुवात कशी केली होती. जुन्या काळापासूनच आपण हे अवकाशामध्ये इंटरेस्ट राहिलेलाच आहे माणसांना. म्हणजे काय की कशा प्रकारे हे सूर्य चंद्र ह्यांचं काय रिलेशन आहे ह्याचा अभ्यास करण्याचा आवड, एक क्युरिओसिटी ह्युमन्समध्ये ऑलवेज राहिली आहे. परंतु हे जे काही ऑब्झर्वेशन अगोदर केले जायचे गॅलिलिओच्या अगोदर, हे सर्व आपल्या उघड्या डोळ्याने करायचे, नेकेड आईज म्हणतात त्यांना. परंतु त्याच्यामधून जास्त काही सायंटिस्टला लक्षात येत नव्हतं. परंतु जेव्हा गॅलिलिओने टेलिस्कोपचा शोध लावला, टेलिस्कोप म्हणजे अशी वस्तू की ज्याच्या सहाय्याने आपल्याला खूप दूरवरची वस्तू पाहता येते, राईट. टेलिस्कोप, दुर्बीण म्हणतो आपण त्याला बऱ्यापैकी. तर टेलिस्कोपच्या सहाय्याने अवकाशाचा डिटेलमध्ये अभ्यास करायची प्रथा सुरू झाली. मग त्याच्यामध्ये केपलरच्या गुरुने जे काही ऑब्झर्वेशन्स केले होते ते ऑब्झर्वेशन्सचा वापर करून केपलरने काही नियम काढले. त्याच नियमांना केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन असं म्हणतात. मग आता आपल्याला ते पाहायचे, परंतु त्याच्या अगोदर केपलर्स लॉ पाहण्याच्या अगोदर आपल्याला माहित पाहिजे की इलिप्स म्हणजे काय. इलिप्स हा सर्कल सारखाच असतो. तो बेसिकली हे बघा असा असतो, सर्कल असा असतो. तर इलिप्स असा अंडाकृती असतो. एवढंच लक्षात ठेवायचं. सर्कल आणि इलिप्स मध्ये एवढाच फरक आहे. बेसिकली हे आहे इलिप्स. सर्कल मध्ये तुम्हाला माहिती आहे ह्याला म्हणतात डायमीटर. हे आणि हे दोन्ही सारखंच असतं सर्कल मध्ये. पण इलिप्स मध्ये हे आणि हे वेगळं असतं. म्हणजे हा जो मोठा डायमीटर आहे त्याला म्हणतात मेजर ऍक्सिस. दिस गाय इज कॉल्ड एज मेजर ऍक्सिस. आणि हा जो छोटा डायमीटर आहे ह्याला म्हणतात मायनर ऍक्सिस. ओके. मग ह्या मेजर ऍक्सिसचा हे अर्धा भाग आहे, त्याला म्हणतात सेमी मेजर ऍक्सिस. सेमी म्हणजे अर्धा, सेमी मेजर ऍक्सिस. तुम्ही ट्रायंगल मध्ये मला वाटतं हेरोज फॉर्म्युला तुम्ही पाहता टू फाइंड द एरिया ऑफ द ट्रायंगल, त्याच्यामध्ये सेमी पेरिमीटर म्हणून असतं, बरोबर आहे का. सेमी पेरिमीटर म्हणजेच सेमी म्हणजे अर्ध. कोणत्याही गोष्टीच्या अर्ध्याला सेमी म्हणतात. सो दिस इज सेमी मेजर ऍक्सिस अँड दिस इज सेमी मायनर ऍक्सिस. त्याच्यानंतर हे इलिप्स मध्ये आता एक लक्षात घ्या, ज्यावेळेस इलिप्सचा हा ऍक्सिस आणि हा ऍक्सिस इक्वल होतो, हे दोन ऍक्सिस इक्वल होतात, त्यावेळेस आपल्याला सर्कल भेटतो. सो आपण असं म्हणू शकतो, तुम्ही मॅथ्स मध्ये सेट्स हे जर शिकला असेल तर तुम्ही असं म्हणू शकता की सर्कल हा इलिप्सचाच एक भाग आहे. ठीक आहे. सो सर्कल इज सबसेट ऑफ इलिप्स, राईट. सर्कल इज सबसेट ऑफ इलिप्स, आपण असं सहजपणे म्हणू शकतो. मग आता ह्या इलिप्स मध्ये ह्याला मी सर्कल लिहिणार आणि ह्याला मी इलिप्स म्हणणार. तर इलिप्स मध्ये एक गोष्ट असते त्याला आपण फोकस असं म्हणतो. तर इकडून इकडच्याही बाजूने एक फोकस असतो, इकडच्याही बाजूने एक फोकस असतो. त्याला आपण F1 म्हणूया, याला आपण F2 म्हणूया, राईट. So this F1 and F2 are focus. Focus ला जर आपण प्लुरल फॉर्म मध्ये लिहिलं तर त्याला आपण फोसाय म्हणतो. सो F1 and F2 these are the foci. ठीक आहे. तर F1 आणि F2 यांना आपण फोसाय म्हटले. आता एक लक्षात घ्या, फोकस हे सिंग्युलर फॉर्म आहे आणि ह्याचं मी प्लुरल फॉर्म म्हणजे फोसाय आहे. सिंपल एवढी छोटीशी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. जसं की बॅसिलस, बॅसिली, लोकस, लोकाय, अशा प्रकारे हे सिंग्युलर आणि प्लुरल फॉर्म इंग्लिशमध्ये असतात. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये ह्या इलिप्सची एक स्पेशल प्रॉपर्टी अशी असते की ह्या फोकस पासून, समजा ह्या इलिप्सवरती तुम्ही कोणताही एक पॉईंट घ्या ए, कोणताही एक पॉईंट दुसरा घ्या तुम्ही बी, तर प्रत्येक पॉईंटची फोकस पासूनचा अंतर, दोन्ही फोकस पासूनच्या अंतरची बेरीज. पुन्हा एकदा बघा, हा एक पॉइंट आहे ए, तर ह्याचा F2 पासूनचा अंतर AF2, F1 पासूनचा अंतर किती आहे बोला, AF1. सो AF2 प्लस AF1 म्हणजे काय, कोणत्याही पॉइंटचा डिस्टन्स
ऑफ एनी पॉइंट, कोणत्याही पॉइंटचा डिस्टन्स कुठला, ह्या दोन्ही फोकस पासूनचा, ह्या दोन्ही फोकस पासूनचा कुठल्याही पॉइंटचा डिस्टन्स, त्याची बेरीज, ह्या दोघांची बेरीज. सो आपल्याला डिस्टन्सच्या अगोदर काय लिहावं लागेल, सम ऑफ हे असं लिहावं लागेल, सम ऑफ डिस्टन्सेस ऑफ एनी पॉइंट ऑन इलिप्स, कोणत्याही पॉइंटचा दोन फोकस पासूनच्या डिस्टन्सची बेरीज. मग तुम्ही हा पॉइंट घ्या किंवा हा पॉइंट घ्या, ते सेम राहते. हे घ्या बी F2, इथं F1 पाहिजे, इथं पण मग F1च पाहिजे, BF1 प्लस BF2 असा. सो कोणतेही पॉइंट घ्या तुम्ही, इथला घ्या, त्यांचा ह्या दोन फोकस पासूनचा अंतर हे काय राहणार, सेम राहणार. सो सम ऑफ डिस्टन्सेस ऑफ एनी पॉइंट ऑन इलिप्स इज कॉन्स्टंट. हे वाक्य अतिशय कामाचं आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं. ओके, इलिप्स विषय. मग त्याच्यानंतर इलिप्स विषय आणखीन काय, हे जे इलिप्स आहे ते तयार कसं होतंय, तुम्हाला हे कोन माहित असेल बघा, असा कोन आहे, ठीक आहे. मग ह्या कोन पासून वेगवेगळे जॉमेट्रीज तयार होतात. कोनचा एक सेक्शन आहे, म्हणजे कोनला जर तुम्ही असं कापलं, एक्झॅक्टली असं, म्हणजे असं, आणि तुम्ही जरा उघडून बघितलं तर तुम्हाला असं दिसेल, वर इथे एक सर्कल तयार होईल बघा. तसंच ह्या कोनला जर तुम्ही तिरपट कापला, असं तिरपट, तर हे इथे असा छेद पडेल, असं तिरपट. हे जे आहे ते इलिप्स आहे. म्हणजे कोणत्याही कोनला जर तिरपट कापलं तर तुम्हाला इलिप्स भेटतो, हे लक्षात असू द्या. एक्झॅक्टली लक्षात आले. ओके, मग असं ह्या कोन पासून वेगवेगळ्या गोष्टी तयार होतात. मग कोन पासून ज्या ज्या गोष्टी तयार होतात त्यांना कोनिक सेक्शन्स असं म्हणतात, कोनिक सेक्शन. सो इलिप्स हा कोन पासून तयार होऊ शकतो, म्हणून त्याला आपण कोनिक सेक्शन म्हणतो. सो इलिप्स इज अ कोनिक सेक्शन. तर इलिप्स हा एक कोनिक सेक्शन आहे. मग कसा कोनिक सेक्शन आहे ते पण तुम्हाला सांगितलं मी. इलिप्स पासून वेगवेगळे सेक्शन्स, कोन पासून वेगवेगळे सेक्शन तयार होतात, त्यांना कोनिक सेक्शन म्हणतात. तर इलिप्स कसा तयार होतो, ह्या कोनला आपण असं तिरपट कापलं, स्लेंट मध्ये, हे कापल्याच्या नंतर आपल्याला हे असं दिसतंय, ह्यालाच आपण म्हणतोय कोनिक सेक्शन. सो इलिप्स इज अ कोनिक सेक्शन. ओके, मग इलिप्स हा कोनिक सेक्शन आहे, त्याला दोन फोकस असतात, हे पण आपण बघितलं. कोणत्याही पॉइंटचा फोकस पासूनच्या अंतराची बेरीज ही इक्वल असते, कॉन्स्टंट असते. हे सगळं झालं आपलं इलिप्स विषयी. आता आपल्याला बघायचे आहे केप्लर्स लॉज, ठीक आहे. तर केप्लर्स फर्स्ट लॉ, केप्लर्स फर्स्ट लॉ. पहिला लॉ काय म्हणतो, एकदम सिंपल लॉ आहे. केप्लर म्हणतो की कोणताही ग्रह ज्या वेळेस ताऱ्याच्या भोवती फिरतो, म्हणजे एनी प्लॅनेट व्हेन रिव्हॉल्व्स अराउंड अ स्टार, देन इट ट्रॅव्हल्स इन इलिप्टिकल पाथ. म्हणजे सर्कल मध्ये फिरू शकतो बरं का. तुम्ही म्हणसाल सर्कल मध्ये फिरतात ना, हो, सर्कल हे एक इलिप्सच आहे. सर्कल इज सबसेट ऑफ इलिप्स, सर्कल इज सबसेट ऑफ इलिप्स, इजंट इट. ओके, सो सर्कल मध्ये फिरू शकतात किंवा इलिप्स मध्ये, पण सर्कल हा एक इलिप्सच आहे, हे विसरायचं नाही. सो मग आपण जर इथं बघितलं तर ह्या इलिप्स मध्ये फिरतात, म्हणजे प्लॅनेट हा इलिप्स मध्ये फिरतो, हा आहे प्लॅनेट. आणि ज्या स्टार भोवती तो फिरतो, तो स्टार ह्या इलिप्सच्या कोणत्या तरी एका फोकसवर असतो. इथं F1, इथं F2, F1 आणि F2 इथून सेम अंतरावर असतात. तर हा स्टार इथे असतो. फॉर एक्झाम्पल सूर्य इथे आहे, त्याच्या भोवती फिरणारी ही पृथ्वी, प्लॅनेट, दिस इज द स्टार. यस, त्याच्या भोवती हा प्लॅनेट फिरतो. सो फर्स्ट लॉ काय म्हणतो, प्लॅनेट हा इलिप्स मध्ये फिरतो, इलिप्टिकल पाथ मध्ये फिरतो, इलिप्टिकल पाथ मध्ये फिरतो. तर स्टार कुठे असतो, बोला, स्टार कुठे असतो. द स्टार इज सिच्युएटेड ॲट
Star is situated at one of the foci, right? Star at focus हा आहे पहिला लॉ. कुणाचा बोला? केपलरचा. मग केपलरचा दुसरा लॉ एक लक्षात घ्या. ह्या नोट्स आहेत त्या शॉर्टकट नोट्स आहेत. तुम्हाला डिटेल नोट्स मी ग्रुपवरती टाकणार आता. एकदाच ग्रॅव्हिटेशन आणि कोणता झाला आपला पहिला चॅप्टर? पिरियोडिक टेबल. त्याचे दोघांचे नोट्स एकदाच टाकेल. ओके, द फर्स्ट लॉ प्लॅनेट. पहिला लॉ काय म्हणतो बोला एकदा? प्लॅनेट इलिप्टिकल पाथ मध्ये फिरतो आणि ज्या स्टार भोवती तो फिरतो तो स्टार सेंटर म्हणजे आता इथं काय म्हणायचं? फोकसला असतो. त्या इलिप्सच्या कोणत्या तरी एका फोकसला असतो ह्या दोन्हीपैकी. ओके, त्याच्यानंतर आपल्याला केपलरचा दुसरा लॉ पाहायचा आहे. दुसरा लॉ काय म्हणतो बघा एकदा. आता हा जरा समजून घ्यायचा लॉ आहे, अतिशय कामाचा लॉ आहे. ठीक आहे, ओके बघा. केपलर्स सेकंड लॉ. हे आहे इलिप्स. ओके, त्याच्यानंतर बघा मग ह्या इलिप्सच्या भोवती दिसायला ना. ओके, समजा इथं आहे स्टार. अगोदर समजून घ्या मग स्टेटमेंट लिहू शकतो आपण. तर ह्या आणि हा प्लॅनेट आहे पी. मग स्टार पासून प्लॅनेटला जोडणारी लाईन. ठीक आहे, स्टार पासून प्लॅनेटला जोडणारी लाईन. मग हा प्लॅनेट जसं जसं असा फिरेल तसं तसं ही लाईन जी आहे ती बघा तुम्हाला अशी दिसेल. बघा ही लाईन अशी जाताना दिसेल, बरोबर आहे? ठीक आहे, ही लाईन एकदम सिंपल आहे. म्हणजे हे बघा असं आहे. असं आता पुरत नाही पेन, पण ही लाईन जी आहे अशी जाणार, राईट? म्हणजे जणू काय आपण झाडू मारतोय, ह्या पेनना असा झाडू मारल्यासारखं व्हायला, राईट? सो स्टार आणि प्लॅनेट ह्याला जोडणाऱ्या लाईनला ऍक्च्युली म्हणतात रेडियस व्हेक्टर. तुम्हाला हा शब्द नाही दहावीमध्ये पण माहित असू द्या, ह्याला म्हणतात रेडियस व्हेक्टर. हा जो रेडियस व्हेक्टर आहे तो झाडू मारतोय म्हणजे स्वीप करतोय. मग समजा काही वेळाने हा प्लॅनेट इथं आला, पी पोझिशन वरून हा प्लॅनेट कुठे आला? पी डॅश पोझिशन, कारण प्लॅनेट तर सारखा मूव्ह व्हायला. मग तुमचा हा रेडियस वेक्टर कोणता असणार? नवीन रेडियस वेक्टर हा, बरोबर? ठीक आहे, हे रेडियस वेक्टर. अगोदर हा रेडियस वेक्टर कुठे होता? हे बघा, राईट? मग हा रेडियस वेक्टर इथून इथं आला आणि त्याने एवढा एरिया कव्हर केला बघा ह्या रेडियस वेक्टरने. सो ह्याला म्हणतात एरिया स्वेप्ट. एरिया स्वेप्ट बाय रेडियस वेक्टर. बघा बरं जरा कळलं काय? रेडियस वेक्टरने स्वीप केला. स्वीपचं हे भूतकाळ आहे. एरिया स्वेप्ट बाय म्हणजे पास्ट पार्टिसिपल आहे. स्वीप SWEEP त्याचं हे स्वेप्ट केलं. सो एरिया स्वेप्ट बाय रेडियस वेक्टर. मग समजा हा इथं असताना त्याने एरिया A1 स्वीप केला. ठीक आहे, हा जो एरिया आहे तो A1 आहे. मग समजा आणखी काही वेळानंतर हा प्लॅनेट इथं आला आणि हा एरिया त्याने T1 वेळामध्ये स्वीप केला. ठीक आहे, मग त्याच्यानंतर हा प्लॅनेट इथं आला. अगोदर इथं P1 होता आणि P1 डॅश ठिकाणी गेला. नंतर प्लॅनेट P2 ठिकाणी आहे आणि पुन्हा T1 वेळामध्ये तो इथं आला. तर ह्या T1 वेळामध्ये किती एवढा एरिया स्वीप केला. ठीक आहे, प्लॅनेट कुठं आला? ह्या P2 डॅश ठिकाणी आला. आता जरा नीट लक्ष द्यावं मी काय सांगतो ते. प्लॅनेट इथून इथं आलाय, इथून इथे यायला पण त्याला T1च वेळ लागला. तर त्या T1च वेळामध्ये त्याने इथे पण A1च एरिया क्रॉस केलेला असतो. म्हणजे इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम मध्ये प्लॅनेट इक्वल एरिया स्वीप करतोय. प्लॅनेट नाही, प्लॅनेटचा रेडियस वेक्टर किंवा लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड स्टार. लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड स्टार स्वीप्स
झाडते किंवा कव्हर करते, स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, म्हणजे इक्वल इंटरवल ऑफ टाइम मध्ये ह्या लाईनने स्वीप केलेला एरिया इक्वल असतो, ह्या प्लॅनेटने ट्रॅव्हल केलेला डिस्टन्स इथं एवढा आहे, इथं ट्रॅव्हल केलेला डिस्टन्स इथं एवढा आहे. जर हे डिस्टन्स इक्वल असला असता इक्वल इंटरवल ऑफ टाइम मध्ये, तर आपण म्हटलं असतं की प्लॅनेटची व्हेलॉसिटी इक्वल आहे. इक्वल डिस्टन्स इक्वल टाइम इंटरवल मध्ये म्हटलं की व्हेलॉसिटी इक्वल असते, परंतु इथं एरिया इक्वल आहे, डिस्टन्स इक्वल नसतो. ह्याचे रिझन्स तुम्हाला 11th क्लासमध्ये ग्रॅव्हिटेशन मध्ये कळतील, ह्याचे डेरिव्हेशन्स. आता काय काळजी करू नका. सो इक्वल इंटरवल ऑफ टाइम मध्ये प्लॅनेट इक्वल एरिया कव्हर करतो, म्हणून त्याला नुसती व्हेलॉसिटी न म्हणता एरिया कव्हर करण्याची व्हेलॉसिटी म्हणतात. अरे बापरे, काय म्हणतात? एरिया कव्हर करण्याची व्हेलॉसिटी. मी इथं लिहितो बघा, एरिया कव्हर करण्याची व्हेलॉसिटी, त्याला म्हणतात एरियल व्हेलॉसिटी. काय म्हणतात बोला? एरियल व्हेलॉसिटी. एरिया कव्हर करण्याची व्हेलॉसिटी म्हणजे एरियल व्हेलॉसिटी, राईट? सो एरियल व्हेलॉसिटी ऑफ प्लॅनेट इज सेम एव्हरीवेअर. लिनियर व्हेलॉसिटी सेम नाहीये, इथं ट्रॅव्हल करायची व्हेलॉसिटी सेम नाही, इथं जरा स्लोली पळतो, इथं फास्ट पळतो, पण एरिया सेम कव्हर करतो. सो एरिया स्वेप्ट बाय रेडियस वेक्टर इज सेम इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम किंवा इक्वल इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. स्वेप्ट बाय म्हणा किंवा तुमच्या पुस्तकात स्वीप्स दिले. सो दिस लाईन, कोणती लाईन सांगा बरं जरा, त्या लाईन विषयी जरा बोला. लाईन कुठून कुठं जॉईन करते? लाईन जॉईनिंग. बोला कुठून कुठं, तुम्ही बोलावं लागतं, हे सोबत बोला तरच तुम्हाला कळेल. लाईन जॉईनिंग प्लॅनेट टू व्हॉट? प्लॅनेटला कोणासोबत जोडते ती लाईन? प्लॅनेट टू स्टार. लाईन जॉईनिंग प्लॅनेट टू स्टार. कळली काही? स्वीप्स आता बघा, हे ऍक्टिव्ह व्हॉइस आहे ना, त्याच्यामुळे स्वीप्स आलं. हे काय होतं? स्वेप्ट बाय. पॅसिव्ह व्हॉइस म्हणून तिसरं रूप आलं. तुम्हाला हे सर्व माहित असेल. लाईन जॉईनिंग प्लॅनेट टू स्टार स्वीप्स, झाडते. इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. इक्वल एरिया दिसत नसेल तर लिहून घ्या. इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. इंटरवल ऑफ टाइम किती वेळेस म्हणाल तेवढ्या वेळेस सोबत म्हणायचं, म्हणजे पाठ होते. कारण हे लॉ आहे ना, लॉ आहे. लॉ म्हणजे काय असतं? एकदम महत्वाचं असतं, बरोबर? स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, राईट? ठीक आहे. शेवटचं वाक्य दिसत नाही तर तुम्ही लिहून घ्या काय आहे. इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, राईट? चला आता हे सर्वच्या सर्व तुम्ही पॉज करून लिहून घ्यायचंय. बरं, हे पहिले आणि याच्यानंतर आता हे, आणि पॉज करायचं आणि लिहून घ्यायचंय. एक लक्षात घ्या, तुम्ही जर लिहित नसाल तर तुमचं फार मोठं नुकसान आहे, एवढं मात्र माहीत असू. लिहिणंच महत्वाचं आहे बाबा.